ॲक्च्युली निशांत तांबट याची जी ओळख आहे, मी सूरज मालुसरे जे माझे जे सहकारी आहेत त्यांना मी विचारलेले की निशांत तांबट कोण आहेत. तसे बोलले की अरे तिथे जेवणाची सोय वगैरे करतात. अरे पण मला दुसऱ्या कामासाठी त्याची थोडीशी मदत करते. कारण मला दर्यागाव ठाकूरवाडीला शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप करायचं होतं वारिसा संस्थेच्या माध्यमातून. आणि नंतर त्यांनी मला यांचा रेफरन्स केला की निशांतकडेच तू कॉन्टॅक्ट कर आणि त्यांचे पप्पा सगळे मॅनेज करत असतात, जेवणाची सोय वगैरे होईल. आणि मुळात म्हणजे इथे आल्यानंतर विश्वास तांबट सर यांची जी मला ओळख पटली. त्याच्यानंतर मी अक्षरशः भारावून गेलो. जेव्हा तुम्ही भटकंती करता त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट एड किट म्हणजे सेफ्टी हा जो सब्जेक्ट असतो, हा जो विषय असतो, हा फार महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस डॉक्टरच तुमच्यासोबत अगर सोबत येत असतील तर म्हणजे हा एक प्रश्न आपला सुटलेला असतो. तर विश्वास तांबट सर आमच्यासोबत होते. आम्ही दुपारी इकडे जेवण घेतल्यानंतर खूप सुंदर असं जेवण, घरगुती जेवण होतं. आणि आम्ही नंतर प्रथम आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप केलं वारिसा संस्थेच्या माध्यमातून. एक 52 विद्यार्थी होतो. आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये ज्या काही कातकरी समाज आहे आणि ज्या ठाकूरवाडी आहे, त्या पाचापूर आहे, त्या गौलमाल आहे, त्या झेंडेवाडी आहे, आचनवाडी आहे, रामवाडी आहे, कातरवाडी आहे, ह्या ज्या पट्ट्यातल्या ज्या काय वाड्या आहेत त्या पट्ट्यावर विश्वास तांबट सर डॉक्टर राहिलेले आहेत. आणि ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये ते नावाजलेले एक व्यक्तिमत्व आपल्या सानिध्यात आलं याचा एक मला आनंद होता. आणि सरांचा एकंदरीत स्वभाव आणि प्रेमळ निशांत पण खूप सुंदर रिस्पेक्टली आपल्याला हे करतो. त्याचा बिहेवियर पण तसा, पार्ट ऑफ नेचर पण तसाच होता. तर एकंदरीत तुम्ही नक्की इकडे या आणि इथे तुम्ही सुधाकर भटकंती, निशांत तांबट, विश्वास तांबट आणि त्यांची आई यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि खूप सुंदर असा ट्रेक झाला. त्याच्यानंतर सरांनी गडावरही आम्हाला जेवण पोचवलं, परत खाली आले. म्हणजे एकंदरीत बघितलं की दोघं पूर्ण फॅमिली खूप सारा मेहनत घेत आहेत, कष्ट घेत आहेत. अशा त्या पाठी जे भटके झाडाचे ट्रेकर त्यांनी त्यांच्यासोबत राहायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक इन्स्ट्रक्शन म्हणून आणि एक सूचना म्हणून अशी आहे की बाबा सह्याद्रीमध्ये या गडावर ज्या काही आपण जेवण वगैरे पोचवतो आपल्याला तिथे कचरा न होता तो कचरा आपल्याला कसा त्याचा डिस्पोज करता येईल आणि तो कसा खाली आणता येईल याची थोडीशी त्यांनी गडावरची काळजी घ्यावी. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.